कारभारी मोटर चालू आहे का बंद आहे ते चेक करायलेत. नमस्कार मंडळी, मी ज्योती आणि घरचं सगळं आवरून मी निघाली आहे दुधाला गावात. जतमध्ये आले, डेअरीत दूध घातलं आणि मेडिकलमधून गाईचं थोडं औषध होतं ते घेतलं. तनूला रंगपेटी पाहिजे होती, खडू रंग घेतले कोट्टलगी दुकानातून. मंगळवार आहे आज, बाजारात खूप गर्दी. या दुकानात तुम्हाला फक्त शेंगतेल आणि शेंगा एवढंच मिळतात, म्हणून मी 2 किलो शेंगा घेतल्या आणि माळवं घ्यायचं म्हणून आले. 1.5 किलो बटाटे घेतले या बिळूरच्या आजीकडून. तेवढ्यात ताजी काटेरी छान वांगी दिसली. या काकू आहेत येळदरीच्या, यांच्याकडून वांगी घेतली अर्धा किलो. तेवढ्यात ताजी भेंडी पण दिसली. या बिळूरच्या आजीकडून भेंडी अर्धा किलो घेतली मी जेव्हा कधी पण बाजारात येते तेव्हा जास्तीत जास्त मी माळवं शेतकऱ्याकडूनच घेते, कारण आम्ही स्वतः शेतकरी आहोत म्हणून. म्हणलं आता जिरं मोहरी घ्यावं. हे फिक्स काका आहेत, यांच्याकडेच मी खडे मसाले जिरं मोहरी घेतलं आणि आता पुढं जायचं म्हणलं. गर्दी बघा मंगळवारची जतमध्ये. आणि शिर्के काकाच्या दुकानात आले. शिर्के काकाच्या दुकानात किरकोळ थोडं घरचं सामान होतं ते घेतलं आणि आठवलं विरूचं औषध घ्यायचं आहे. मग काय मेडिकलमध्ये गेले, मुंडेचं मेडिकल, तिथं विरूचं औषध घेतलं. तेवढ्यात मला सोलनकर चौकात सानू दिसले. मग काय थांबवली गाडी आणि सानूला घेतलं आणि आले. येताना रस्त्यात अपघात झालाय बघा काल विठ्ठलनगरवरती. असल्या तापत्या उन्हात आम्ही दोघी आलो की घरी. आमच्या जतकडे जरा ऊन जास्तच आहे. घरी आले आणि माळवं सगळं धुवून घेतलं. ढबू मिरची आणि हे आंबे आहेत ना, आमच्या सुनाक्काने दिलेत, पण त्यांचा व्हिडिओच करायचा राहिला. तेवढ्यात आत्या म्हणाल्या की पाणी घेऊन ये. मग काय असल्या उन्हात परत पाणी घेऊन आले जाऊन. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.